नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल. आता जे क्वार्टर वनचा रिझल्ट चालू आहे मित्रांनो, बऱ्याच कंपनीचे रिझल्ट येत आहेत. एस्टिमेशन बीट होतात, बीट नाही होतात. रिलायन्स इंडस्ट्रीचा रिझल्ट आला होता मित्रांनो, चांगले रिझल्ट आले होते, पण एक बॅड न्यूज आली. त्यामुळे स्टॉक 2% रिझल्ट चांगलं येऊन पण खाली गेला होता. नंतर TCSचे रिझल्ट आले, HCLचे आले, विप्रोचे रिझल्ट थोडे चांगले आले होते इन कंपॅरिझन HCL आणि TCS पेक्षा. पण आता पर्सिस्टंटचा रिझल्ट चांगला आला होता, पण आज मित्रांनो तुम्ही बघू शकता HCLचा स्टॉक 6% खाली ओपन झाला आहे. आज बजाज फायनान्सचा रिझल्ट आहे, तर आपण बघूया कसा बजाज फायनान्सचा रिझल्ट येतो आहे. SRFचा रिझल्ट आला. भरपूर कंपनीचे रिझल्ट चालू आहेत. ज्यांच्याकडे स्टॉक कोणाकडं आहे किंवा कोण नवीन स्टॉक घेण्याचा प्लॅन करत असेल, तर त्यासाठी जे रिझल्ट्स असतात वर्षातून 4 वेळा क्वार्टरली रिझल्ट्स, ते आपण क्लोजली पाहिले पाहिजेत आणि त्याला बघून आपण आपला डिसिजन केला पाहिजे, शेअर घेतला पाहिजे का नाही. रिझल्ट जर चांगले असतील, कंपनीत येणाऱ्या काळामध्ये चांगली ग्रोथ होणार असेल, गायडन्स चांगला असेल, तर कंपनी घेऊ शकता. आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी डिस्कस करून फंडामेंटल स्ट्रॉंग असेल तर. आता ते पण डिपेंड होतं की आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, आपलं एक्सपेक्टेशन किती आहे. आपण लार्ज कॅपमध्ये ज़्यादा एक्सपेक्ट करू शकत नाही, कारण त्यामध्ये ग्रोथचा चान्सेस कम असतात. कारण तुम्हाला पण माहिती आहे, ग्रोथ ही नवीन सेक्टरमध्ये येते मित्रांनो. आता जर कोण म्हणलं कोलगेटमध्ये ग्रोथ येऊ शकते का, चान्सेस कमी आहे. त्यांनी जर नवीन प्रोडक्ट काढला तर येऊ शकते नक्की, पण आता जे कोलगेट टूथब्रश विकतात त्यामध्ये तर चान्सेस कमी आहेत, कारण ऑलरेडी त्यांचं मार्केट सॅच्युरेट झालेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.